सावली तहसील के नीलसनी पेड़गांव ग्राम पंचायत के सचिव रोशन जहांदे और प्रशासक सरपंच शुभांगी बारसागड़े ने लाखों रुपयों की निधि गबन करने का मामला सामने आया है। क्या है पूरा मामला, देखते हैं इस खबर में। सावली तहसील के नीलसनी पेड़गांव ग्राम पंचायत के सचिव रोशन जहांदे और प्रशासक सरपंच शुभांगी बारसागड़े ने अपने पद का गैर इस्तेमाल करते हुए 15वें वित्त आयोग निधि अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय में विविध सामान खरीदी करने के नाम पर लाखों रुपए की निधि गबन करने का मामला सामने आया है। साथ ही ग्राम पंचायत के दस्तावेज भी ग्राम पंचायत में न होकर दस्तावेज भी गबन करने का चित्र दिखाई दे रहा है। जाँच अहवाल के अनुसार पासबुक, वाउचर, फेसबुक नमूना 15, नमूना 22, टेंडर, कोटेशन, जिम खरीदी कागजात और अन्य आवश्यक अभिलेख ग्राम पंचायत में उपलब्ध न होने का दिखाई दे रहा है, जिससे उक्त कागजात गए कहाँ, ऐसा सवाल यहाँ निर्माण हो रहा है। इस गंभीर विषय की जांच करने के लिए जिला परिषद कार्यकारी अधिकारी तथा पंचायत समिति विस्तार अधिकारी साथ ही गट विकास अधिकारी इनकी ओर कार्रवाई के लिए ग्रामस्थों ने शिकायत की है। इसकी जिम्मेदारी सरपंच और ग्राम सेवक पर होकर हुए लाखों रुपए की निधि सरपंच और सचिव ने लौटाए और सरपंच प्रशासक कार्य से मुक्त करे और ग्राम सचिव को नौकरी से खारिज किया जाए, ऐसी मांग ग्रामस्थों ने पत्रकार परिषद में की है। CTV के लिए प्रतिनिधि प्रवीण गेडाम की रिपोर्ट। राहणार भानसी, गड ग्राम पंचायत भाजी नीलसनी पेड़गाव इथे राहतो ना। या ग्रामपंचायतमध्ये आज 13 लाखाचा भ्रष्टाचार सुरू आहे। तर याच्यामध्ये 5 वर्षापासून गावातील नाल्या वगैरे काही उपसा झालेला नाही आणि तसाच पिण्याचं पाणी हा सुद्धा बरोबर मिळत नाही। 6-6 महिने आपल्याला इथून तिथून आणावा लागतो आणि तर त्याकरिता तिथील जबाबदार सरपंच आणि ग्रामसेवक यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर कारवाई करून त्वरित त्यांची भरपाई करण्यात यावा ना। सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे ही भरपाई ग्रामपंचायतला जमा करण्यात यावा। मौजा नीलसनी पेड़गाव येथील ग्रामपंचायतमध्ये 13,68,000च्या वरून भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याला असलेला ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या हात मिळवणी करून हा भ्रष्टाचार झालेला आहे। नियमबाह्य वस्तू खरेदी न करता पैशाची उचल झालेली आहे। तरी या गावातील वारंवार आम्ही तक्रार BDO साहेबांच्या मार्फत चौकशी झाली, ग्राम विस्तार अधिकारी त्यांच्या मार्फत चौकशी झाली। चौकशीमध्ये निष्पन्न झालं की 13,68,000 काही रुपयाचं त्यांच्यावर रिकव्हरी निघली आणि तरी माझं म्हणणं असं आहे का अतिरिक्त रक्कम खर्च केलेला सरपंच आणि सचिवावर त्यांच्या वसुलीची भरपाई निघण्यात यावा आणि सदर गुन्हेगारावर किंवा जे उचल केले आणि बेकायदेशीर खर्च करण्यात आले किंवा उचल करून आपल्या खात्यात टाकल्या अशा अधिकारी आणि सरपंचावर कारवाई होणे हे अत्यंत गरजेची वेळ आहे आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करून तत्कालीन ग्रामसेवकाला निलंबित करून आणि प्रशासक म्हणून असलेल्या सरपंचाला बरखास्त करून त्या जागी दुसरा ग्रामसेवक आणून आणि सरपंचाची प्रशासकीय नेमणूक करून त्यांच्यावर कारवाई करावी असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्या अधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो की जिथपर्यंत हा काम करायला नाही तिथपर्यंत कुठल्याही ग्रामीण भागातला भ्रष्टाचार बंद होणार नाही। हीच नाही तर प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अशा असंख्य या सावली तालुक्यात, मूळ तालुक्यात ग्रामपंचायतमध्ये असं घडत आहे आणि शासनाने दिलेली निधी हे विकासाच्या मार्फत न जाता स्वतःच्या घशात जात आहे। याच्याकडे सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी सगळ्यांना विनंती। मी नीलसनी पेड़गाव मधून माधुरी चौधरी बोलतो। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नीलसनी पेड़गावची व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष। ग्रामपंचायतमध्ये जे निधी येते ग्रामपंचायततर्फे सरपंच, सचिव गावाच्या विकासासाठी ते निधी लावत नाही, स्वतः आपल्यानी वापर करतो त्या पैशाचा आणि एक 5-6 वर्ष झाले गावाच्या नाल्या उपसत नाही, पिण्याच्या पाण्याची सोय पण सुद्धा गावामध्ये आहेत नाही। एकदा तर 2-2 वर्ष पाण्याचा पुरवठा होत नाही आणि एक सोडलेत नळ तर 1-2 महिने ते पण नळ येत नाही। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी म्हणजे जो ग्रामपंचायत मध्ये निधी येते ते गावाला विकास झाली पाहिजे। तुमच्या ग्रामपंचायतमध्ये 13 लाख जवळपासचा घोटाळा आहे असं बाहेर निघालेलं आहे, तुमची काय मागणी आहे? हे सरपंच जर उचलून जर निधी खर्च केलं नसेल स्वतः
तर ते परतफेड झाली पाहिजे आणि कारवाई झाली. आणि कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे.